डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तीनही मंडलात रेकॉर्ड ब्रेक 1000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही मंडलात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दाजीपेठ राम मंदिर येथे मध्य मंडलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 330 रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. या प्रसंगी मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, त्रिमूर्ती बल्ला यांनी परिश्रम घेतलं. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेतृत्व, नवमहाराष्ट्र, विकसित महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, करोडो लाखो भगिनींचे लाडके देवाभाऊ, कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर मध्य विधानसभेमध्ये महारक्तदान शिबिराचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. मध्य विधानसभेच्या तिन्ही मंडलामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिर आज संपन्न होतोय. शहर मध्य विधानसभेतील मध्य मंडलाचं रक्तदान दाजीपेठेतील श्रीराम मंदिर येथे या ठिकाणी सुरू आहे. आज बुधवार सुट्टीचा दिवस पूर्व भागात असल्यामुळं दाजीपेठ येथील केंद्र असेल किंवा अशोक चौकातील बोल्ली मंगल कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे सगळे रक्तदाते येऊन या ठिकाणी रक्तदान करतायत. तिसरं रक्त संकलन हे एम्प्लॉयमेंट चौक म्हणजे पटवर्धन चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की महाराष्ट्र राज्याच्या इन्फ्रामॅनला आपण रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. तुमचं एक रक्तदानाची पिशवी ही गरजवंत रुग्णाचा जीव वाचवण्याची खूप लाख मोलाची ठरते. या रक्तदानाचं गांभीर्य ओळखून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून आपण स्वतः, आपले परिवारातील सदस्य, आपले नातेवाईक व आपले मित्र परिवार यांना आपण या रक्तदानाची माहिती आज दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे रक्तदान या ठिकाणी सुरू राहणार आहे. आपण या शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान करावे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.